माझा रोहा माझा अभिमान या विषयावर बोलताना आज आपण बोलूया एका थोर व्यक्तिमत्वाबद्दल, म्हणजेच आपल्या रोहा शहराचे लाडके सुपुत्र पांडुरंग शास्त्री आठवले. पांडुरंग शास्त्री आठवले यांची जगभरात एवढी कीर्ती आहे की त्यांचा जन्मदिवस भारतात मनुष्य गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. 1950च्या दशकात पांडुरंग शास्त्री आठवले यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1920 साली रोहा शहरातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील वैजनाथ आठवले आणि आई पार्वती आठवले. वैजनाथ आठवले हे संस्कृत विषयाचे प्राध्यापक होते व त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळा रोहात सुरू केली. त्याच पाठशाळेत पांडुरंग शास्त्री आठवले यांचे शिक्षण झाले. तीक्ष्ण बुद्धी असलेल्या पांडुरंग शास्त्री आठवले यांनी शास्त्र, व्याकरण, वेद, उपनिषद या सगळ्याच ग्रंथांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून शास्त्री ही पदवी मिळवली. पांडुरंग शास्त्री आठवले यांना सुद्धा संस्कृत विषयाची आवड लागली. याच आवडीमुळे त्यांना भगवद्गीता म्हणण्याची सुद्धा गोडी लागली. भगवद्गीतेवर आधारित आणि गीतेत दिलेल्या शिकवणीनुसार त्यांनी स्वाध्याय परिवाराची 1954 मध्ये स्थापना केली. रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये त्यांचा अभ्यास चालू असतानाच त्यांनी 1954 साली शिमेन्स जपान येथे होणाऱ्या जागतिक